धुलीवंदनाच्या सर्वांना खूप खूप हार्दिक शुभेच्छा। तर हे बघा, मी इथे पुरणाचे 3 लेअर एकावर एक ठेवत आहे आणि ही जी संपूर्ण रेसिपी आहे ना, सुपर फूड हॅक्स बाय मनीषा या माझ्या सेकंड चॅनलवर सविस्तर उपलब्ध आहे, तुम्ही नक्की बघा। 3 लेअरची पुरणपोळी कशी तयार करतात हे बघा। आता हे पुरणाचे 3 गोळे मी एकावर एक अशा पद्धतीने सेट करत आहे आणि ही पुरणपोळी आहे ना, मी तेलावरच बनवणार आहे। अजिबात इथे कोरड्या पिठाचा वापर करणार नाहीये, भरपूर तेल लावायचं आहे। आता तेलाची पोळी म्हटलं की भरपूर तेल तर आपल्याला लावावंच लागेल आणि अशा पद्धतीने बेलण्याने अशा पद्धतीने आपल्याला ही पुरणपोळी लाटत जायचं आहे। आणि ही जी पुरणपोळी आहे ना, आपल्याला हातावर अजिबात येणार नाही, तर आपल्याला ही जी पुरणपोळी आहे ना, तव्यावर टाकताना सुद्धा बेलण्यावरती रोल करून मग तव्यावरती टाकायची आहे। हे बघा, अशा पद्धतीने पोळपाट सरकवत जायचं आणि आणि नंतर हे बघा, बेलण्यावरती अशा पद्धतीने रोल करून तव्यावरती अशा पद्धतीने सेट करायचं आहे। आता तुपावर मस्त पुरणपोळी आपण दोन्ही बाजूने मंद आचेवर भाजून घेणार आहोत। तुम्ही बनवली होती का कधी अशी पुरणपोळी, मला नक्की कमेंट करून सांगा आणि तुम्ही कशा पद्धतीने बनवता ते सुद्धा कमेंट करून सांगा। तुम्हाला आवडली का ही पद्धत, नक्की कमेंट करून सांगा। लाईक करा, आवडले असेल तर शेअर करा, नवीन असल्यास चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। मराठी किचन विथ मनीषा। हे बघा, मस्त पुरणपोळी तयार झालेली आहे। या गरमागरम खायला आणि पुन्हा एकदा होळीच्या शुभेच्छा।